शुक्रवार 4 जुलै 2025 आषाढी वारीचा 17वा दिवस। आज संध्याकाळी पालखी वाखरी ते मुक्कामी असेल। या पायांना विश्रांती नकोय, त्यांना आहे फक्त एकच आस, विठ्ठलाच्या दर्शनाची। थकवा, पाऊस, ऊन काहीही असो, या वारकऱ्यांचं प्रत्येक पाऊल चालतं फक्त माऊलीच्या भेटीसाठी। वारीमध्ये सगळे आतुरतेने वाट पाहतात तो विशेष आणि पवित्र क्षण म्हणजे घोड्याचं उभं रिंगण। वारीच्या मार्गावर एक विशेष सोहळा मनाला भेटतो, तो म्हणजे महिलांची गवळण। वारकरी महिला गोल रिंगण तयार करून टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामस्मरण करत गवळण सादर करतात। या गवळणीमध्ये भाव, भक्ती आणि परंपरेचं सौंदर्य एकत्र दिसतं। वारीच्या प्रवासात आम्हाला भेटले चैतन्य महाराज वाडेकर। तेही पूर्णपणे विठोबाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले होते। टाळ मृदंगाच्या गजरात, अभंगाच्या ओघात त्यांच्या मुखावर भक्तीचं तेज स्पष्ट दिसत होतं। वारीत अशा माऊलींची भेट म्हणजेच खऱ्या अर्थाने पावन प्रसंगाचं सौभाग्यच वाटतं। रामकृष्ण हरी। मी सिंधू धनाजी माने, राहते लोहगाव। मी आता 3 वर्ष झालं वारी करते। मग असं वाटतं की आता जोपर्यंत आहे तोपर्यंत अशी वारी करावी, असा आनंद कुठंच मिळत नाही। आमचा दिंडी सोहळाही खूप खूप छान आहे। रामकृष्ण हरी। मी 5 वर्ष झालं वारी करते। 3 वर्ष गुरु ते पंढरपूर केली आणि 2 वर्ष आत्मीस ते पंढरपूर केली। पण इतकं छान वाटलं की परत म्हणजे सगळे नातेवाईक वगैरे सगळे भेटतात आणि खूप छान वाटतं। असं वाटतं की परत घरी जाऊच नाही, पंढरपूरमध्ये तुम्ही सुद्धा याच्यात सगळे सहभागी व्हा आणि दरवर्षी आपले वारी करत म्हणजे आपल्याला पांडुरंग आणि इथं सगळं आपलं नातं गोतं सगळं आता इथं भेटतं या आनंदात। आणि पाऊल चालतं ते आपल्याला कळतच नाही। हा सोहळा पाहण्यासारखा आहे, प्रत्येकाने या वारीत सहभागी व्हावा आणि ह्या सोहळ्याचा आनंद घ्यावा।
संध्याकाळी पालखीच्या मुक्कामी स्थळी जेवणाची सुंदर व्यवस्था केली जाते। या अन्नात चव असते सेवेची, श्रद्धेची आणि प्रेमाची। या जेवणाची व्यवस्था म्हणजे भक्तीची प्रसादरूपी सेवाच असते। पालखी मुक्कामी स्थळी पोचल्यावर जेवणानंतर वारकरी थकलेले असले तरीही झोपण्याआधी ते भक्तिभावाने भजन करतात, हरिनाम गातात। टाळ, मृदंग आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात रात्रीचं वातावरण अगदी शांत, पवित्र आणि समाधानी होतं।